नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. सरळ सेवा पदभरतीची अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन TCS पोर्टल मार्फत सुरू झालेले आहे. TCS कंपनी तुमची परीक्षा घेऊ शकते. त्याची ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक आणि जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर बघा, ऑलरेडी ही जाहिरात आलेली होती, परंतु आजपासून याची ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेली आहेत. तर ही जी जाहिरात आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं, शिपाई हे पद भरलं जात आहे, वाहन चालक ड्रायव्हर हे पद भरलं जात आहे, लिपिक हे पद भरलं जात आहे. क्लरिकलचे 250 लिपिकच्या जागा आहेत, त्याचबरोबर शिपाईच्या 115 जागा असणार आहेत आणि वाहन चालकसाठी 10 जागा, असे 375 पदांची ही सरळ सेवेची प्रमाण पदांची जाहिरात जी आहे ती आलेली आहे. तर या ठिकाणी आपण जर बघितलं, लिपिक पदासाठी तुमची पदवी झालेली असणं गरजेचं आहे. 60% गुण मिळून तुम्ही उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. याच्यामध्ये टायपिंगचा उल्लेख त्यांनी केलेला नाही, MSIT वगैरे असणं गरजेचं आहे. त्यासोबत बघा, शिपाई पदासाठी आपण जर बघितलं तर 12वी उत्तीर्ण 60% गुण घेऊन तुमचं अनिवार्य आहे आणि ड्रायव्हर पदासाठी तुम्ही 12वी उत्तीर्ण गुण म्हणजे 60% गुण उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि LMV लाईट मोटर व्हेकलचं तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असणं गरजेचं आहे. तर ही जी पदभरती होत आहे, या ठिकाणी आपण जर बघितलं, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी असणार आहे. परमनंट पदांची ही पदं भरली जात आहेत. सरळ सेवेने ही पदभरती केली जात आहे. तर यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन सुरू झालेली आहेत. संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. जर तुम्हाला सध्याच्या पदभरतीसाठी त्याचबरोबर महाराष्ट्रामधील सरळ सेवा पदभरतींसाठी पुस्तक हवं असेल तर विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी महत्त्वाचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. ती म्हणजे TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान या विषयासाठी वन लायनर स्वरूपामध्ये. या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला TCS IBPS ने 2023 ते 25 मध्ये घेतलेल्या सर्व परीक्षांमधील राज्यघटना असेल, इतिहास असेल, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरण, संगणक, स्टॅटिक, GK या विषयांचं घटक उपघटक निहाय वर्गीकरण तुम्हाला करून दिलेलं आहे. आणि 2025-26 मध्ये होणाऱ्या TCS IBPS मधील कुठलीही सरळ सेवेची पदभरती असेल, तलाठी असेल, आरोग्य भरती असेल, लिपिक असेल किंवा इतर कुठलीही पदभरती असेल, यासाठी तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडणार आहे. या पुस्तकाचं लेखन संकलन विकास सिंदाळकर सर, सचिन कुरुम सर, जे की STI आहेत, कपिल कळेकर सर यांनी केलेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन महाराष्ट्रातील प्रत्येक बुक स्टोअर मध्ये उपलब्ध झालेलं आहे. तिथून तुम्ही खरेदी करू शकतात. त्याचसोबत त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की स्वच्छता निरीक्षक या पदासाठी तांत्रिक डायरी पुस्तक आहे, वाहन चालक या पदासाठी स्पेशल त्यांचं पुस्तक आहे, सचिन कुरुम सर लिखित. तर ही सर्व पुस्तकं विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेली आहेत. तुम्हाला कुठल्याही परीक्षेसाठी उपयोगी आहेत. तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही बुक स्टोअर मधून खरेदी करू शकतात. तर बघा, आता जी जाहिरात आलेली आहे 375 पदाची, त्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. या ठिकाणी पाहू शकता, ही जी वेबसाईट आहे लातूर DCC बँकची, याच्यावरती आल्यानंतर तुम्हाला इथं रिक्रुटमेंट सेक्शन मध्ये अप्लायचं ऑप्शन आहे. या ठिकाणी क्लिक केलं तर तुमच्यासमोर TCSचं पोर्टल ओपन होईल. बघू शकता, TCS मार्फत तुमचे फॉर्म जे आहेत ते भरून घेतले जात आहेत. 23 तारीख तुमची लास्ट डेट या ठिकाणी असणार आहे. 18 तारखेपासून म्हणजे आजपासून फॉर्म या ठिकाणी 4 वाजल्यापासून सुरू झालेले आहे. त्याचं रजिस्ट्रेशन देखील सुरू झालेलं आहे. तर इथून तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर याच्यामध्ये महत्त्वाची माहिती काय आहे बघा, तुमची जी ही पदभरती होत आहे, याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन करण्यासाठी लातूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांकरता 70% याच्यातील पदं असणार आहेत. लक्षात राहू द्या. तर तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आहात कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. लातूरमधून आहात का, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. बघा, रिक्त श्रेणीतील आता बाकी जिल्ह्यांतील जे रहिवासी असतील, आता लातूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्यांना या ठिकाणी 70% पदं असणार आहेत त्यांच्यासाठी. परंतु बाकी जिल्ह्यामधील सर्व रिक्त पदं जी आहेत, बाकी जिल्ह्यामधील उर्वरित 30% पदं जिल्ह्याबाहेरील उमेदवारांकरता खुली आहेत. लातूर जिल्ह्याबाहेरील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्या जिल्ह्यातील पात्र उमेदवार म्हणजे लातूर जिल्ह्यातील पात्र उमेदवार सदर श्रेणीतील पदं जी आहेत या ठिकाणी भरती करता ठेवण्यात येणार आहेत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही पदभरती होत आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करताना मूळ रहिवासी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं असणार आहे. उमेदवारांची या ठिकाणी अपलोड केलेल्या अधिवास प्रमाणपत्राची छाननी कागदपत्र पडताळणीच्या वेळी या ठिकाणी तुमचं ते पडताळणी केली जाणार आहे. सर्व पदांसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरता तुम्हाला येणार आहेत व याची परीक्षा घेण्यात येणार आहे. तर बघा, तुमची रिटर्न टेस्ट होणार आहे.
तर त्याच्याबद्दलचा सिलेबस वगैरे काय असणार आहे, कशा पद्धतीने परीक्षा होईल, मात्र त्याची माहिती अजून याच्यामध्ये त्यांनी दिलेली नाही. जशी माहिती प्रसिद्ध होईल तशी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिली जाईल. त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आहे. तर अशा पद्धतीची ही नवीन जाहिरात जी आहे ती आलेली आहे. आजपासून ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्याचबरोबर या व्हिडिओला नक्की लाईक करा व शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. धन्यवाद.